धार्मिक विधींच्या नावाखाली महिलांचं लैंगिक शोषण करणारा विकृत मानसिकतेचा अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांचा तपास वेगानं सुरू आहे। त्याच्या विरोधात आतापर्यंत 10 गुन्हे दाखल झालेले आहेत। अशात आता पुन्हा एकदा त्याची पोलीस कोठडी वाढवण्यात आली आहे। खरातला आज कोर्टामध्ये हजर केलं। सरकारी वकील पीडितेच्या वकिलांनी अनेक गंभीर गोष्टी यावेळी कोर्टासमोर मांडल्या आणि यानंतर पोलिसांनी गुन्ह्याच्या अधिक तपासासाठी पोलीस कोठडी मागितली। त्यामुळे कोर्टात नेमकं काय घडलं पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। अशोक खरातची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला आज नाशिकच्या कोर्टामध्ये हजर केलं गेलं। यावेळी पोलिसांनी सुरुवातीलाच अधिकच्या पोलीस कोठडीची मागणी केली। तपास अधिकाऱ्यांना कोर्टामध्ये सांगितलं की आरोपी तपासामध्ये सहकार्य करत नाही। मोबाईल डेटा रिकव्हर झाला असून त्याचा तपास बाकी आहे। महत्त्वाचं म्हणजे या खरातनं राजकीय व्यक्तींची नावं दुसऱ्यांच्या नावानं सेव्ह केल्याचा संशय आहे। यात कोणकोणत्या नेत्यांचा समावेश आहे याचा तपास करायचा आहे। फॉरेन्सिक टीमकडून आजच मोबाईल आणि लॅपटॉप प्राप्त झालेला आहे। आरोपी विरोधामध्ये असलेले आरोप अतिशय गंभीर स्वरूपाचे आहेत। हा मुद्दा यावेळी पोलिसांनी मांडला। यासोबतच आरोपी पीडितांना कसलं पाणी द्यायचा, गोळ्या द्यायचा, या गोळ्या कुठून आणायचा याचाही तपास करायचा आहे। तसेच त्याचे डिजिटल व्यवहार शोधायचे आहेत। त्यामुळे आम्हाला वेळ हवा आहे। त्यात आरोपी हा सहकार्य करत नसल्याचं पोलिसांनी यावेळी सांगितलं। आरोपीचे साथीदार आणि इतर गोष्टींचा तपास करायचा आहे। या प्रकरणाची व्याप्ती मोठी आहे, त्यामुळे अजून वेळ लागेल असंही पोलिसांनी यावेळी म्हटलं। पोलिसांसोबतच यावेळी सरकारी वकिलांनी देखील कोर्टामध्ये युक्तिवाद मांडताना म्हटलं, आरोपी खरात हा मास्टर माइंड आहे। तपासात सहकार्य करत नाही। जंगम मालमत्ता त्याची मोठ्या प्रमाणावरती आहे, त्याचाही तपास करायचा आहे। आपल्याकडे आलेल्या पीडितांना तो पाणी द्यायचा, पण त्यात तो काय वापरायचा हे तो सांगत नाही, कारण की पीडितांच्या म्हणण्यानुसार त्या पाण्याची चव ही कडवट होती। या प्रकरणाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। गुन्ह्याची व्याप्ती देखील मोठी आहे। पीडित महिला समोर येत आहेत। तपासाची व्याप्ती अजून वाढते। डिजिटल माहिती घ्यायची आहे। यासोबतच मोबाईल डेटा रिकव्हर करायचा असून संवेदनशील गुन्हा आहे। महिलांना फसवलं आहे, त्यानं अनेक महिलांचं आयुष्य उद्ध्वस्त केलेलं आहे। त्याला आणखीन 3 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी सरकारी वकिलांनी सुद्धा कोर्टामध्ये मांडली। यानंतर आरोपीच्या वकिलांनी कोर्टामध्ये युक्तिवाद मांडला। आरोपीचे वकील सचिन भाटे यांनी सांगितलं की पहिल्या रिमांड वेळी जी कारणं सांगितली होती तीच कारणं आता पुन्हा एकदा सांगतायत। मागच्या वेळी सांगितलं त्यानुसार व्हिडिओ जप्त केलेले नाहीत, पेन ड्राईव्ह जप्त का केला नाही, कडवट द्रव्य पाजलं हे सांगितलं होतं आणि आता सुद्धा तेच सांगितलं जाते। जंगल मालमत्तेबाबत मागच्या वेळी पण हेच सांगितलं होतं, त्यानुसार कोर्टानं पोलीस कोठडी दिली होती, परंतु आता पुन्हा एकदा पोलीस कोठडीची मागणी होते। पैसे, लॅपटॉप, मोबाईल, काळ्या रंगाची पिस्तूल, जिवंत कारतूस आणि वापरलेले ग्लोन कॉपी मिळालेली नाही, जप्त झालेली नाही, तर पोलीस कोठडी कशी मागत आहेत? तपासासाठी आरोपीची गरज नाही असंही त्यानं कोर्टामध्ये म्हटलं आणि त्यामुळे वाढीव पोलीस कोठडीची गरज नसून तो रद्द करावा अशी आरोपीच्या वकील भाटे यांनी मागणी केली। यावरती पुन्हा एकदा सरकारी वकिलांनी युक्तिवाद मांडताना म्हटलं की मोबाईल जप्त केला आहे, जो मुद्देमाल जप्त केलेला आहे त्यानुसार वेगवेगळी नावं दुसऱ्या नावानं सेव्ह केलेली आहेत। राजकीय लोकांचे नाव वेगळ्या नावानं सेव्ह केल्याचा संशय देखील आहे। आरोपींची त्यासाठी कस्टडीची आवश्यकता आहे। राजकीय किंवा इतर लोक याच्यामध्ये असू शकतात। कोणाची नावं काय नावानं सेव्ह केलेली आहे याचाही तपास करायचा आहे। ते क्लोन कॉपीतून शोधायचं असल्याचं यावेळी सरकारी वकिलांना म्हटलं आणि त्यामुळे पुन्हा एकदा पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकिलांनी केली। यानंतर पीडित महिलेचे वकील MY काळे यांनीही युक्तिवाद करताना म्हटलं की आरोपी सहकार्य करत नाही हे योग्य नाही, त्यामुळे तपासाला विलंब होतोय। ग्राउंड पातळीवरील तपास पूर्ण झालेला नाहीये, कारण आरोपी सहकार्य करत नाही। पीडित महिला सुरुवातीपासून सांगते की यानं शोषण केलेलं आहे, धमक्या दिलेल्या आहेत। दररोज त्याच्या तपासात नवनवीन माहिती समोर येते। लैंगिक शोषण करताना त्याने काही एका महिलेचे नाही तर अनेक महिलांचं लैंगिक शोषण केलेलं आहे। त्यामुळे सखोल तपास योग्य दिशेने व्हावा ही पीडित महिलांची अपेक्षा आहे। त्यामुळे पीडित महिलांना न्याय देण्यासाठी आरोपीला पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी पीडित महिलेच्या वकिलांनी केली। यानंतर दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टानं 10 मिनिटाचा वेळ मागितला आणि त्यानंतर न्यायमूर्ती MV भराडे यांनी भोंदूबाबा अशोक खरातला 3 दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली। आता खरातला 1 एप्रिलला पुन्हा एकदा कोर्टामध्ये हजर केले जाणार आहे। या दरम्यान तपास अधिक वेगानं होणार असल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आता या पोलीस तपासामध्ये आणखीन काय समोर येतंय हे पाहणं महत्त्वाचं असेल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच